ज्योतिबा फुल्यानं अशी किमया केली. 1 जानेवारी 1848ला शाळा मुलींची काढली. पुण्याच्या भिडेवाड्यात स्त्री शिक्षणाची पाटी ठोकली. महिलांना शिकाया वाट मोकळी केली. अस्पृश्यांच्या मुलासाठी घरचा पाण्याचा हौद खुला केला. ब्राह्मणाचे झुगारून बंड त्यांच्या विरोधात गेला. ब्राह्मण बोलायचे फुल्याला, तुला वाळीत टाकीन. फुले सांगायचे त्यांना, अस्पृश्यांच्या हक्कासाठी मी लढीन. त्यांना माणूस बनवीन. केले गुलामीतून मुक्त, लिहिला शेतकऱ्याचा आसूड. उच्च नीच मानणाऱ्याचा त्यानं घेतला रे सूड. ज्योतिबाला देत धमकी, तुला टाकू जीवेच मारून. जीव मारायला गेले हाती शस्त्र घेऊन. कर्तृत्व फुल्यांचं पाहून मग आले ते शरण. महात्मा ज्योतिबा फुल्यांनं अशी करणी केली. विधवा पुनर्विवाहाला त्यांना संमती दिली. विधवेच्या अनाथ मुलासाठी त्यांनी काढले आश्रम. दीनदुबळ्यांच्यासाठी खूप केले परिश्रम. महिला मुक्तीसाठी ज्योतिबा पहिला कैवारी ठरला. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथही लिहिला. मुलीच्या शिक्षणाचा ध्यास धरला आजव. भट वामनशाहीचं त्यानं लिहिलं कसब. सावित्री ज्योतिबांचं गुणगान चहूमुल खात. शिक्षणाची ज्ञानगंगा त्यांनी नेली घराघरात. दीनदलित अनाथासाठी त्यानं सोसला ताप. मुली महिलांसाठी ती झाली मायबाप. फुल्यांच्या कर्तृत्वानं झाला